हे राज ठाकरे म्हणजे असं आहे की मानाला भुकालेलं पोरग आहे. त्याच्या घरी नुसतं फडणवीस चहा पिऊन गेला की सगळा पक्ष बरबाद झाला तरी त्याला चालतो. असलंय ते. कुचक्या कानाचं म्हणतात आमच्या खेड्यात, कुचक्या कानाचं. म्हणणं माझं राज ठाकरेंच्या याच्यावर कालच सांगितलं की समाजाचं राज्यातल्या म्हणणं आहे की दोघं भाऊ चांगले आहेत, ते ब्रँड चांगला आहे. पण ह्यो विनाकारण मराठीच्या प्रश्नाच्या मध्ये पडतो. त्याला आम्ही कधी विचारलं का तुला 11 ते 13 आमदार निवडून दिले आणि ते पळून गेले, त्याच्यानंतर तू आमच्या मराठवाड्यात कमा आला, आम्ही तुला विचारलं का? तू काल पुण्यात कमा आला, तुला विचारलं का? तो हे नाशिक सासरवडी तू 50 बाऱ्या नाशिकला कमवून येतो, आम्ही तुला विचारलं का? एक दिवस लोकसभेला सुद्धा तो हा गेम केला त्याच फडणवीसनं. त्याच्यानंतर विधानसभेला तो पोरग पाळलं त्यांनीच, तरी तो त्याच्याच दुरण वडितो. चंद्रकांत दादा पाटलाला म्हणा आम्ही मधल्या काळात तुम्ही पोरांच्या चांगले काम केल्यामुळं बोलायचं कमी केलं, तर तू नीट राह. तू उपसमितीचा अध्यक्ष होता, तोच व्हॅलिट्या रोखल्या होत्या हे आम्हाला माहिती आहे. मराठीच्या शा खाऊ नको, इथून पुढं बोलू नको चंद्रकांत पाटलाला म्हणा, नाही तो हा नीटोबा मराठी काढतील मग. कारण या चंद्रकांत पाटलानेच आमच्या व्हॅलिट्या रोखून धरल्या होत्या मुख्यमंत्र्याच्या सांगण्यावर. फडणवीस साहेब तुमचं मला जरा सांगा, तुम्ही धनगराच्या गाडीत लाकूड घातलं, परत म्हणता शा दिल्या आहे का? मग आता आमची खेड्याची भाषा, आता तुम्ही परत म्हणता शा दिल्या. धनगराला तुम्ही आरक्षण नाही दिलं. तुम्ही जेवढे महामंडळ ओपन केलं मतदान घेऊस तर निवडणुकीच्या टायमाला कोणाला 1 रुपया नाही दिला, एकाला पण ऑफिस नाही, एकाला पण त्याच्यावरती भरती केलेली नाही. बरं का फडणवीस साहेब, ऐका आता प्रेसच्या माध्यमातून, तुमच्या दारात आहे, मी आता काय लांब नाही, तुम्ही हे काय इथून लाईट दिसतो तुमचं बघते. मीडियातून ऐकल्यापेक्षा माईक लावा तिथं, तिथं एक माईक आम्हाला आणून द्या, एक भोंगा तुम्हाला ठेवा. तुमचं कर्तृत्व ऐकाच आता, हो द्याच आता फडणवीस साहेब. दूध का दूध पाणी का पाणी झालंच पाहिजे. तुमचे बुट चाटणारे आमदार लिहित होते, गोणी चपला भरलेले बुट भरलेले चाटणारे ते 2-4 आमदार लिहित आहेत. फक्त कर्तृत्व तुमचं, कारण त्यांना मंत्रीपद पाहिजे म्हणून. तुमचं कर्तृत्व आहे का? याच गणेश उत्सवाच्या काळात आहे बहिणीच्या डोक्या फोडले तुम्ही आमचे, आणखी विसरलं. उद्या 1 तारखेला 2 वर्ष होत्यात. तुम्ही आम्हाला देवाच्या आडुंगी येऊन आम्हाला मुंबईत परवानगी नाकारता, हे तुमचं कर्तृत्व आहे. याच गणेश बाप्पाच्या काळात तुम्ही अंतरवलीत आमच्या आई बहिणीला गोळ्या घातल्या, हे तुमचं कर्तृत्व आहे. तुमचं कर्तृत्व फडणवीस साहेब, शेतकऱ्याला कर्जमाफी करून म्हणणारा माणूस, मतदान घेतलं आणि माफ नाही केलं, हे कर्तृत्व आहे तुमचं. गळ्यात हिना घेतला पाशा पटेलांनी आणि तुम्ही, आणि गोदा परिक्रमा काढली होती तुम्ही जुनी. पखवाज तुमच्या गळ्यात बळच गुपिल्यावर तुम्हाला वाजत सुद्धा येत नाही. तुमचे बोट कुठेच बघा पखवाजावर, पखाजाच्या खालच्या बाजूला आहेत. पखाज खालून नसतो वाजत, वर वाजत असतो. त्यावेळेस तुम्ही यात्रा काढली होती शेतकऱ्याला मालाला भाव देऊ, हे तुमचं कर्तृत्व. नंतर तुम्हाला पखाज वाजू देण्यात तुमच्या गळ्यात टाळ दिला. टाळाचे ठोके मोजा फक्त तुम्ही कसे. टाळाचे ठोके कोणत्या अभंगावर, कोणत्या चरणावर, 2 द्यायचे का 3 द्यायचे? बाबा बरोबर का? हे नियम असतो. तुम्ही जे टंकळा 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 वाजायला सुरू केलं, हे कर्तृत्व नाही, हे कर्तृत्व तुमचे. शेतकऱ्याचं काय केलं तुम्ही लक्षात ठेवा. तुम्ही लाडक्या बहिणीचा पगार बंद केला, हे तुमचं कर्तृत्व आहे. तुम्ही दलित मुस्लिम मराठ्यात वाद लावले, हे तुमचं कर्तृत्व आहे. तुमचं कर्तृत्व सोपे नाही, सांगावं की तुम्हाला रात जाईल. कारण मी तेवढा निबारे तुमच्या तोडीस तोड. आणि शिव्यानं सांगतो तुम्हाला, तुम्ही जर आमच्या आई बहिणीला हाणलं नसतं तर आम्ही तुम्हाला बोललोच नसतो. तेवढी सभ्यपणा आमच्यात आहे. तुम्ही काय सांगितलं हाणल्यावर?
महे पोलीस आहेत. मह्या पोलिसालाच हाणलं म्हणून तुम्ही आमच्या अंतरवलीच्या मावल्यावर, त्यांच्यावर, माणसावर, बायावर हाफ मर्डरच्या केसेस केल्या. देवात हे करतो तो कोणाच्या पोटी येऊन ओरिजिनल पोटी जन्मलेला माणूस नाही करू शकत. ओरिजिनल पोटी आलेला माणूस हे ओरिजिनल कर्तव्य करणार की पोलिसांनी हाणलं नाही याला जेलात जाऊ द्या. तर ते म्हणते मह्या पोलिसाला हाणलं म्हणजे पोलीस होतोय का जनता आहे? तुझी जनता असली पाहिजे म्हणून ते घडलं होतं. त्याच्यानंतर कुठे शब्द दिलाय? तुम्ही आडमुठे चालले तर आपण आडमुठे चालवतो. तुम्ही सभ्य वागला, आम्ही सभ्य वागतो. तुम्ही काल 1 दिवसाची परवानगी दिली, पुऱ्या महाराष्ट्राने कौतुक केलं. केलं की नाही पोराव? तुम्ही जसे वागताल तसे आम्ही. आणि तुम्ही जर मराठ्याचं आरक्षण दिलं, सगळं जेवढ्या मागण्या त्याची अंमलबजावणी केली, जर तुमच्या बंगल्यावर, काय नाव आहे त्या बंगल्याचं? वर्षा का बंगला? वर्षा बंगला. बर, हा वर्षा बंगला जर नाही बुजला अंगुला नाही तर आपलं नाव बदलून ठेवा. हा एकदम सोपं. पण तुम्ही मारा मोरीच्या भानगडीत पडू नका. मारीन, धोपटीन, दादागिरी करीन पोराला, ते झालं एकदा. आता त्या भानगडीत पडूच नका, शाने असतात. आणि तिची पोस्ट व्हायरल होते ना, ते चेले चपाटे असते 4-2 पुढची आशा. आता राज्यपाल कोठ्यातून काही राहिलेत. मतदानावरचे विधान परिषद संपलेल्या, आता राज्यपाल कोठ्यातल्या, राज्यपाल कोठ्यातली तेवढीच संधी ती का हुकली, यांचं टंबळच वाजलं. मग त्यांना माहिती याला बोललं म्हणजे तेवढंच राज्यपाल कोठ्यातल्या देते. कारण विधान परिषदेच्या, विधानसभेच्या, स्थानिक स्वराज्यामधल्या विधान परिषद आता नाही आहेत. मग आता पुन्हा विधानसभा आता या हिवाळी अधिवेशनाच्या अगोदर ऍक्टिव्ह होईल. मग तिन्ही कायदेमंडळ ऍक्टिव्ह व्हायच्या अगोदर राज्यपालाच्या कोठ्यातून आपल्याला आमदारकी मिळाली म्हणून ते कोले कुत्रे बोंबले. ते थोडेफार काही कर्तृत्व नाही. तुम्ही आणखीन कर्तृत्वावर जर बोलले तर मी यादीच टाकीन उद्या. मग आम्ही व्हायरल करू पोस्ट. ओबीसीचा वाटोळा केलाय तुम्ही, ते टाकीतो. मग कोणाकोणाचं काय केलं ते पुरं टाकतो. मग माझं बी यादी आहे, काही अडचण नाही. गेल्या 3 दिवसापासून आझाद मैदानात CSMT परिसरात मोठ्या प्रमाणात आंदोलकांची गर्दी झालेली आहे. यावरून राज ठाकरे यांनी मनोज जरांगे मुंबईत का आले हे एकनाथ शिंदेंना विचारा असे म्हटले होते. त्यावर मनोज जरांगे हे राज ठाकरेवर घसरलेले आहेत. राज ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करत ते म्हणाले की राज ठाकरे हा मानाला भुकेला माणूस आहे. हा विनाकारण मराठ्यांच्या प्रश्नांमध्ये पडतो. त्याच्या घरी फडणवीस चहा पिऊन गेला की सगळं पक्ष बरबाद झाला तरी त्याला चालतो, अशी जहरी टीका मनोज जरांगे यांनी राज ठाकरे यांच्यावर केलेली आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे परत मुंबईत का आले हे एकनाथ शिंदेंना विचारा असं म्हणणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांच्यावर मनोज जरांगे घसरलेले आहेत. राज ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करत ते म्हणाले की दोघे भाऊ चांगले आहेत, पण ब्रँड म्हणून ते चांगले आहेत. मात्र राज ठाकरे हे विनाकारण मराठ्यांच्या प्रश्नावर पडतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मागे लागून त्यांनी स्वतःचा पक्षही संपवला. पण दोघे भाऊ चांगले आहेत, ब्रँड चांगला आहे, पण हा राज ठाकरे विनाकारण मराठ्यांच्या प्रश्नांमध्ये पडतो. राज ठाकरे यांच्या मनसेचे आमदार त्यांना सोडून गेल्याचाही उल्लेख मनोज जरांगे यांनी केला. ते म्हणाले की राज ठाकरे यांचे 11 ते 13 आमदार महाराष्ट्राने निवडून दिलेले होते, पण हे सगळे पळून गेले. मराठा समाजाने तुम्हाला काही विचारले का? तुम्ही मराठवाड्यात का आला आम्ही विचारले का? परवा पुण्याला गेले तर आम्ही विचारलं का? तुम्ही का गेले नाशिकला? राज ठाकरे यांचे नेहमी जाणे येणे असते, तर आम्ही विचारतो का नाशिकला कशाला गेले? राज ठाकरे हे देवेंद्र फडणवीस यांचेच ऐकतात, असा आरोप मनोज जरांगे यांनी केला. ते म्हणाले की लोकसभेला फडणवीसांनी राज ठाकरे यांचा गेम केला, विधानसभेला राज ठाकरे यांच्या मुलाचा पराभव करण्यात आला, तरी देखील राज ठाकरे फडणवीसांच्या मागे का जात आहेत? राज ठाकरे हे मान सन्मानाचे भुकले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या घरी चहा पिऊन गेले की सगळा पक्ष बरबाद झाला तरी राज ठाकरे यांना चालतो. आमच्याकडे खेड्यात अशा माणसाला कुचक्या कानाचा म्हणतात, अशी जहरी टीका राज ठाकरे यांनी केली. महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे शनिवारी 30 ऑगस्टला ठाण्यात आले होते. यावेळी मनोज जरांगेंच्या आंदोलनासंबंधी विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी माजी मुख्यमंत्री
तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही निशाणा साधला होता। ते म्हणाले होते की मागच्या वेळी नवी मुंबईला जाऊन एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवला होता ना, तर हे परत का आले? या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्ही एकनाथ शिंदेंना विचारा, असे राज ठाकरेंनी म्हटलं होतं। आंदोलनामुळे होणारी वाहतूक कोंडी आणि मुंबईकरांना होणाऱ्या त्रासाबद्दलही राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंना विचारा असेच उत्तर दिले। सगळ्या गोष्टी सगळ्यांना माहीत आहेत, म्हणूनच एकनाथ शिंदे येतील तेव्हा त्यांना हे प्रश्न विचारा, असे राज ठाकरे यांनी थेट सांगितले होते। गेल्या वर्षी मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे जरांगे पाटील यांच्या मोर्चाला सामोरे गेले होते आणि त्यांना पत्र देत मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्याचे जाहीर केले होते। त्यानंतर मराठा आंदोलकांनी जल्लोष केला होता। तसेच शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेत मराठा आरक्षण देण्याचा निर्धार केला होता। या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदेकडे या प्रश्नाची उत्तरे मागा असं म्हटलेलं आहे। मात्र जरांगे पाटलांनी राज ठाकरेंना सुनावलं। तर जरांगे पाटलांच्या प्रतिक्रियेवर तुमचं मत आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।